तुमची जेवणानंतरची शुगर 200 आली की तुम्हीही घाबरून जाता का? थांबा. जर तुमचे वय 40 वर्षे असेल तर ही कदाचित धोक्याची घंटा असू शकते, पण जर तुम्ही 60 किंवा 70 वर्षांचे असाल तर ही पातळी तुमच्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असू शकते. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. आजचा हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडेल. नमस्कार, मी डॉक्टर संगीता जाधव. आजकाल डॉक्टर सर्वांना शुगरची एकच लिमिट सांगतात, पण नवीन रिसर्च काही वेगळंच सांगतोय. जर तुम्ही ते ऐकलत तर तुमचाही विश्वास बसणार नाही. तुमच्या वयानुसार तुमची शुगर लेवल किती असायला हवी, आज आपण हेच समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक 72 वर्षांचे रुग्ण आले होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी आपली शुगर चेक केली तेव्हा ती 211 आली. ते पाहून ते थोडे घाबरले आणि त्यांनी स्वतःच त्यांच्या औषधांचा डोस थोडा वाढवला. काही दिवस सगळं ठीक होतं, पण काही दिवसांनंतर जेव्हा ते बाहेर जात होते तेव्हा त्यांना भोवळ आली. ते खाली पडले आणि त्यांच्या पायाला दुखापत झाली. नक्की काय झालं होतं? खरं तर त्यांना हायपोग्लायसेमिक अटॅक आला होता. त्यांची शुगर नॉर्मलपेक्षा खूप खाली गेली होती. अनेकदा असं पाहिलं जातं की वाढलेल्या शुगरपेक्षा अचानक कमी झालेली शुगर तुमच्यासाठी जास्त धोकादायक ठरू शकते. वयानुसार शुगरची सुरक्षित पातळी किती असावी? तर चला, आज जाणून घेऊया की कोणत्याही डायबिटीसच्या रुग्णासाठी वयानुसार शुगरची कोणती पातळी योग्य आहे. अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या मते, जर तुम्ही जुने डायबिटीसचे रुग्ण असाल आणि तुमची जेवणानंतरची शुगर 180 mg/dl च्या आत असेल तर हा एक सेफ झोन आहे. पण यासोबतच असोसिएशनने हे देखील स्पष्ट केलंय की तुमची शुगर लेवल तुमचे वय आणि तुमचा आजार किती जुना आहे यावरही अवलंबून असते. जेव्हा एखादा तरुण व्यक्ती डायबिटीसचा रुग्ण असतो तेव्हा त्याला शुगर कंट्रोल करण्याचे टाईट टार्गेट दिले जाते. पण दुसरीकडे जर तुम्ही वयोवृद्ध रुग्ण असाल तर तुमच्यासाठी शुगरच्या लिमिट्स थोड्या शिथिल असतात. चला तर मग, वयानुसार नाश्त्यानंतरची, जेवणानंतरची शुगर लेवल किती असायला हवी हे पटकन जाणून घेऊया. पहिले, 50 वर्षांच्या आत. जर तुमचे वय 50 पेक्षा कमी असेल आणि नाश्त्यानंतर तुमची शुगर 140 ते 160 mg/dl च्या दरम्यान येत असेल तर हा एक सेफ झोन आहे. दुसरे, 50 ते 60 वर्षे. जर तुमचे वय 50 ते 60 च्या दरम्यान असेल तर तुमची शुगर 150 ते 170 mg/dl च्या दरम्यान असणे हा देखील तुमच्यासाठी एक सेफ झोन आहे. तिसरे, 60 वर्षांहून अधिक. जर तुमचे वय जास्त असेल, तुम्हाला खूप अशक्तपणा जाणवत असेल आणि सोबत इतरही काही आजार असतील तर तुमच्यासाठी शुगरची पातळी खूप कठोरपणे नियंत्रित करणे अधिक अशक्तपणाचे कारण बनू शकते. अशा स्थितीत जर तुम्ही तुमची शुगर 200 mg पर्यंत नियंत्रित ठेवू शकत असाल तर हे सुद्धा तुमच्यासाठी सेफ झोनच मानले जाते. याचाच अर्थ असा आहे की वय जसे बदलते तशी प्रत्येकासाठी शुगरची अपर लिमिट वेगळी असू शकते. खूप कडक नियम पाळण्याचा आणि एकदम कमी पातळी गाठण्याचा प्रयत्न तुम्हाला अनेकदा अडचणीत आणू शकतो. असा अतिरेक करण्याचा प्रयत्न करू नका. महत्त्वाची नोंद, जेवणानंतरची शुगर जर 199 mg/dl पर्यंत येत असेल तर त्याला प्री डायबिटीसच्या श्रेणीत ठेवले जाते आणि जेव्हा शुगरची पातळी 200 mg पेक्षा वर जाते तेव्हाच त्याला प्रॉपर डायबिटीज मानले जाते. चला, पटकन खाली कमेंटमध्ये तुमचे वय सांगा. तुमच्यासाठी सुरक्षित पातळी कोणती असेल ते मी तुम्हाला सांगते. खाली कमेंट्समध्ये तुमचे वय लिहायला अजिबात विसरू नका. पण यासोबतच माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, शुगर लेवल कायम 200 किंवा त्याहून अधिक ठेवणे सुरक्षित नक्कीच नाही. मी फक्त एक अपर लिमिट सांगितली आहे. अशी व्हॅल्यू कधीतरी येणे धोकादायक नाही, परंतु नियमितपणे तुमची शुगर 140 ते 150 च्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न करा. ते तुमच्यासाठी जास्त फायद्याचे ठरेल. दुसरीकडे जर तुमची शुगर 225 च्या वर जात असेल आणि तुम्हाला काही लक्षणंही जाणवत असतील तर सतर्क व्हा. ही स्थिती तुमच्यासाठी डेंजरस असू शकते. तुमची आजची शुगर लेवल किती आहे हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्यानुसार तुम्हाला योग्य मार्गदर्शन करते. जर तुम्हाला मी दिलेली ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. शुगर कंट्रोल करण्याचे 3 सोपे नियम. चला, पुढे जाऊया आणि मी तुम्हाला आणखी थोडी माहिती देते. तुम्ही तुमची जेवणानंतरची शुगर चांगल्या प्रकारे कशी नियंत्रित करू शकाल याचे काही साधे मार्ग मी तुम्हाला सांगते. पहिले, प्लेटचा नियम. तुमच्या जेवणाच्या ताटात कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि फायबरचे प्रमाण किती असावे हे समजून घ्या. जर तुम्ही तुमची प्लेट समजली आणि कधी खायचे, काय खायचे, कसे खायचे हे जाणले तर तुम्ही उत्तम प्रकारे शुगर नियंत्रित करू शकता.
एक साधा सिद्धांत आहे. तुमच्या ताटाचा 50% भाग म्हणजे अर्धा हिस्सा भाज्यांनी भरलेला असावा. यामध्ये शिजवलेल्या भाज्या आणि सॅलड असू शकते. ताटाचा 25% भाग प्रथिनांचा असावा. यामध्ये वरण, डाळ, पनीर किंवा सोयाबीन असू शकते. आणि उरलेला 20 ते 25% भाग कार्बोहायड्रेट्सचा असावा, म्हणजे तुमची पोळी, भाकरी किंवा भात. दुसरे, जेवणानंतरचे चाळणे. तुमच्या प्रत्येक जेवणानंतर फक्त 10 मिनिटे चाळण्याची सवय आजपासूनच लावून घ्या. तिसरे, पुरेशी झोप. तुमच्या झोपेकडे लक्ष देण्यास सुरुवात करा. चांगली झोप घेणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.